संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं। दरम्यान यानंतर विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधलेला आहे। तर हल्लेखोरांना माझी हत्याच करायची होती असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे। तर आरोपी दीपक काटेसाठी बावनकुळे यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं। तर माझ्यावर झालेला हल्ला माझी हत्या करण्याच्या हेतूने होता असा गंभीर आरोप प्रवीण गायकवाडांनी झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत केलाय। तसंच हल्ला करणाऱ्यांना जशास तसं प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ब्रिगेडला संपवायचं, जसं शिवसेनेमध्ये फूट पाडली ती राजकीय आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली ती राजकीय आहे, ते एकमेकाच्या विरोधात फेडतात। पण आता या सामाजिक संघटनांना थांबवायचं कसं? ईडी लावता येत नाही, इन्कम टॅक्सची नाही, SIT नाही, आणि मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला पाहिजे, म्हणजे त्यांचा हत्याच झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची मानसिकता दिसते। आणि हे पूर्वीचा इतिहासाला धरून बोलतोय मी, का हवेत बोलत नाहीये, माझा स्वभाव हवेत बोलायचा नाहीये। ही वस्तुस्थिती आणि कालचा अनुभव आहे की माझी हत्या करण्याचाच प्रयत्न झाला होता। त्यांनी संभाजी ब्रिगेडचा इतिहास जो आहे तेच वर्तमान आहे, तेच भविष्य आहे, इथं काही बदलणार नाहीये, जशास तसे उत्तर दिलं जाईल। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप गायकवाडांनी केला। तर दीपक काटे यांचं कृत्य चुकीचं असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलंय। मात्र दीपक काटेंना वाचवण्यासाठी बावनकुळेंनीच पोलीस स्टेशनला फोन केल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांच्याकडून करण्यात आलाय। दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंदन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले, पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे। जो व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला त्याच्यावर 10 गुन्हे आपण जे आता सांगितलं की बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, याच बावनकुळेंचा फोन पोलीस स्टेशनला आला होता की त्याला सगळी ती काय पाहिजे ती मदत दिली पाहिजे। म्हणजे दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा विधानसभेतही गाजला। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली। तर आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। गाडीतून ओढलं, गाडीतून ओढून त्याला काळं फासलं, काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय, त्याला कालर धरून ओढून खाली पाडलं। आणि जो हा माणूस ज्याने हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय, या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो। याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे। या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या, ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली। फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे, कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही। यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपनं पोचलेल्या लोकांनी गायकवाडांवर हल्ला केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील भाजपवर निशाणा साधलाय।
भाजपचा संबंध आहे. हे जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आश्वास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतं कसा हल्ला केलाय. मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट. आणि कोण कोण मारतंय, काय त्यांचा विचारांशी संबंध? विचारांची लढाई आहे ना. हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं होतं. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट इथं फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान यावेळी त्यांना कारमधून ओढलं आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं. प्रवीण गायकवाडांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाडांवर शाईफेक केली. प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवण्यात आलंय. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली असून गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांना इशारा देण्यात आलाय. त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.